जर सर ठरवलं की बाबा तुम्हाला ओबीसी मधून न देता आम्ही दुसरं 10% देऊ किंवा नेमकं काय काय मागणार आहे? त्याला खड्यात नाही पडायचं. आमच्या ज्या मागण्या आहेत त्याप्रमाणे, आणि आम्हाला गॅरंटी त्यांनी करावी. समाजाचं मन पुन्हा जिंकावं. 10%, 5%, 30% ते सांगायचं ना. आपली जात आपल्यासाठी प्रिय आहे, तिला महत्व द्यायचं. आणि आम्ही दोघं एकमेकाला मानतो, समाज आणि मी. आम्ही आमचं बघतो. एक दिवस समाज तुमचा सुद्धा पान उतारा करणार आहे. फक्त आमच्या तोंडाला हातातोंडाला आलेला घास आरक्षणाचा तो घालवायचा नाही म्हणून आम्ही गप्प. तुमचा सुद्धा पान उतारा गुडापासून शेंड्यापर्यंत होणार. मी पण ऐकलंय ते म्हणलेत की, मुख्यमंत्री म्हणलेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, किंवा आणखीन काहीतरी एक दोन शब्द वापरलेत असे. चांगली गोष्ट आहे ना. हेच म्हणणं होतं मागं सुद्धा आमचं, कारण माझंही सरकार तेच चालवत होते, आताही तेच चालते. कारण फडणवीसांनी देणं चांगलीच गोष्ट आहे. ते काहीतरी म्हणतात ना हिंदीत, देर आली दुरुस्त झाली. चांगलं झालं. दुरुस्ती त्यांनी उशिरा का होईना केली, आणि मराठा समाज किती आवश्यक आहे या निवडणुकीत कळालाय त्यांना. नुकतेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याची शपथ घेतलेली आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, मला सांगा, काल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे. काय आहे तुमची पहिली प्रतिक्रिया? त्या तिघांना पण आपण शुभेच्छा